लढा आमच्या अस्मितेसाठी, लढा आमच्या नदीसाठी, लढा आमच्या वारशासाठी, विविध अंबाजोगाईतील मागण्यांसाठी 14 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः अभिजित लोमटे या ठिकाणी आमरण उपोषणास बसत आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहनाचा पर्याय देखील आम्ही स्वीकारलेला आहे. कारण ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, जो शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो, त्याच महाराष्ट्रात, त्याच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौक या ठिकाणी पूर्णपणे दुरावस्थेत असताना अनेक दिवस त्या ठिकाणी आपले नगर परिषद प्रशासन डुंकूनही पाहत नाही. ही अतिशय शोकांतिका आहे. एकीकडे करोडोचा निधी अंबाजोगाई शहरातील विकास कामासाठी आणायचा आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत अशा चौकाकडे दुर्लक्ष करायचं. हे चालणार नाही. हे शिवभक्त, हे मराठा सेवक चालू देणार नाहीत. मात्र आम्ही प्रशासनाला विनंती करतोय, हा जो चौक आहे तो तात्काळ दुरुस्त करावा. या ठिकाणीच्या भोवताली असणारे अतिक्रमण काढावे व इतिहास प्रेरक असा चौक या ठिकाणी बनवावा, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या मुलामुलीसाठी आपण जो नगरपालिकेच्या सभागृहात ठराव जो दबावाखाली घेतला, तो दबावाखाली म्हणण्याचं कारण या ठिकाणी एक आहे. या ठिकाणी या प्रश्नाची सविस्तर चर्चा या सभागृहात होऊ दिली गेली नाही. कारण की प्रथम ज्यावेळेस नगरसेविका सौ श्रुती अमोल लोमटे आणि नगरसेवक ॲडव्होकेट विकास काकडे यांनी मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी व मराठा भवनसाठी अंबाजोगाई शहरात जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आपणास विषय तालिकेत विषय यावा म्हणून निवेदन दिली. त्यानंतरही या विषय तालिकेत आपण जाणीवपूर्वक हा प्रश्न या ठिकाणी येऊ दिला नाही. हे तेव्हा ज्यावेळेस त्यांना समजले त्यानंतर त्यांनी स्मरणपत्र दिले. मात्र तरीही हा विषय तालिकेत आला नाही. मात्र ज्यावेळेस हा विषय श्रुती अमोल लोमटे यांनी सभागृहात मांडला त्यावेळेस लोकविकास आघाडीचे जे मोदी असतील, साठे असतील किंवा बबनभैया लोमटे असतील, या सर्व मित्रांनी मिळून एक दबाव गट निर्माण करून त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर त्या ठिकाणी सर्वधर्मीय नगरसेवकांनी या ठरावास एकरूप असा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत ठराव संमत केला. मात्र त्या ठिकाणी तुम्ही चर्चा कुठलीही होऊ दिली नाही. तोंडी चर्चे आधारे सर्वे नंबर 17 मध्ये तो देण्यात येऊ असा त्या ठिकाणी ठराव संमत केला. मात्र तो ठराव योग्य नाही. मराठा समाजाच्या मुलींसाठी अंबाजोगाईच्या बाहेर डोंगराळ भागात त्या ठिकाणी आम्ही जागा नाही तर आम्हाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठेही, आणि त्यातल्या त्यात यशवंतराव चव्हाण चौक नजीक जी शासकीय शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी पडून आहे, ज्या ठिकाणी तुमच्या कब्जात आहे, अनेक नेत्यांच्या कब्जात आहे, त्यातील काही जमीन आमच्या मराठा भवनसाठी, मराठा मुलामुलींच्या वसतिगृहासाठी देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जो ठराव तुम्ही नगर परिषदेत केला आहे त्या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं आहे की त्या ठिकाणी अंबाजोगाई शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे, स्मारक हे बनलेच पाहिजेत, जेणेकरून पुढील भविष्य काळात सर्व युवा पिढीला, पुढील पिढीला या महामानवांचे विचार या ठिकाणी कळले पाहिजेत, त्यांचे महत्त्व या ठिकाणी आत्मसात करता आले पाहिजेत. त्यामुळे नगर परिषद सभागृहात अंबाजोगाईत सर्व महापुरुषांचे, एक नाही सर्वच्या सर्व धर्मीय महापुरुषांचे स्मारक या ठिकाणी अंबाजोगाई शहरात व्हावे अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.